हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी डॉक्टर विजय काळे. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल वाईल्ड व्हिस्परिंग टेल्स विथ विजू. बघा, चालू व्हिडिओमध्ये तुम्हाला हे फूल दिसत आहे. हे या वेलीचं फूल आहे. ही वेल दिसली ना, बघा. हां, ही जी वेल आहे, हे पानं आहेत त्याचे. आणि याचं हे वालं फूल आहे, डार्क ब्ल्यू रंगाचं, थोडंसं पर्पलमध्ये. याच्यामध्ये खूप सारे रंग असतात. पिंक येतं, व्हाईट पण येतो, आणि ब्लू, व्हायलेट, बरेचसे रंग आहेत. मी एक फूल तुम्हाला तोडून दाखवतो आहे. बघा, हे ते फूल आहे. हे बरेच ठिकाणी पाहिलं असतील तुम्ही, तुम्हालाही माहिती असेल. याला अपराजिता किंवा गोकर्ण असं नाव आहे. आख्यायिका अशी आहे की बा हे फूल महादेवाला खूप प्रिय असतं, तुम्ही महादेवाला हे फूल व्हायला हवं, असं बऱ्याचशा गोष्टी आहेत. तो वेगळा भाग आहे. पण एक या फुलाचा असा खूप म्हणजे दिसायला फूल सुंदर आहे, तुम्ही देवाला वाहू शकता, ते तर आहेच. बघा, याच्यामध्ये हा एक व्हाईट कलर आहे. इथंच बाजूला एक व्हाईट कलरचं पण दिसलं मला. बघा, हां, हे व्हाईट आणि हे माझ्याजवळ हे आहे. हे बघा, हे दोन्ही दिसले, हे ब्ल्यू. ठीक आहे. तर या फुलाचं एक तुम्हाला मी असा एक उपयोग सांगतो. बघा, हे जे फूल आहे, या फुलाला हा जो त्याचा काय म्हणता येईल, देठ ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो, हा देठ काढायचा. बघा, मी 1 मिनटं काढून दाखवतो. 1 मिनिट, माझा मोबाईलने ठेवता येणार. हा मागचा देठ काढून ह्या फुलाच्या पाकळ्या घ्यायच्या आणि असे एक 7-8-10 फुलं जमा करून गरम पाणी घ्यायचं. आधी त्याच्यामध्ये फुलं टाकायचे, त्यामध्ये गरम पाणी टाकायचं, एक 5 मिनटं थांबवून चमच्याने ढवळून घ्यायचं. आणि ढवळल्यानंतर पाणी गाळून सर्व मिश्रण गाळून घ्यायचं चाळणीने. फुलं चाळणीतच राहतील आणि त्याचं अगदी ब्ल्यू कलरचं एक पाणी तयार होतं. ते ब्ल्यू कलरचं पाणी तुम्ही त्याच्यात लागलंच तर लिंबाचा रस वगैरे टाकून ते ॲज अ ग्रीन टी म्हणून तुम्ही ते पाणी पिऊ शकता. हे या फुलाचे गुणधर्म इतके चमत्कारिक आहेत, म्हणजे हे ॲज अ पॉवरफुल अँटीऑक्सिडंट प्लस जे आतमधलं इन्फ्लमेशन असतं आपल्या बॉडीमधलं, शक्यतो ते ज्यांना वात असतो अशा लोकांमध्ये ते इन्फ्लमेशन बरंच राहतं. ते खूप लवकर झपाट्यानं हे कमी करतं फूल. अतिशय गुणकारी असं फूल आहे. जर तुम्ही चहा घेत नसताल तर तुम्ही एक अर्धा कप याचा गरम पाण्यामध्ये या फुलाचा तुम्ही काढा घेऊ शकता. खूप गुणकारी फुलं आहेत, सहजच कुठेही लागतात, वर्षभर राहतात आणि खूप सुंदर अशा याच्या आहे. दिसायला पण खूप सुंदर आहे आणि देवालाही होऊ शकतं. तर खूप सुंदर असा आयटम आहे. तुमच्यापर्यंत ही माहिती पोचवायची होती मला, म्हणून हा सदर व्हिडिओ मी बनवत आहे. चला, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुन्हा माहिती घेऊया एका नवीन वनस्पती किंवा झाड किंवा प्राण्याबद्दल. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि स्टे ट्यून फॉर माय यूट्यूब चॅनल वाईल्ड व्हिस्परिंग टेल्स विथ विजू. चला, बाय.